अभिनेत्री कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील। काही दृश्यांना कात्री लावल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवण्यास हरकत नसल्याची सेन्सॉर बोर्डाची भूमिका। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापुरात गडहिंग्लज मध्ये अजित पवार साधणार लाडक्या बहिणींची संवाद। अमरावतीच्या ग्रामीण भागात धुवांधार पाऊस। मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली तर विदर्भामध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ। अतिवृष्टीमुळे 12 जिल्ह्यांमधील तब्बल 33,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अखेर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 1 ऑक्टोबर पासून होणार ऑनलाईन नोंदणी। 1 ऑक्टोबर पासून भाविकांना पूजेची ऑनलाईन बुकिंग करता येणार। शेतमजूर आणि कामगारांच्या किमान वेतनामध्ये वेतनवाढ करण्यासंदर्भात केंद्र सरकारचा निर्णय। केंद्रीय श्रम आयुक्तांच्या वतीने अधिसूचना जारी। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये 30% कपात। यंदा हिवाळी अधिवेशनासाठी 65 कोटींची तरतूद। आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप मागे। 3 दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे। परिवहन आयुक्तांनी मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याची भूमिका। आर्थिक निकषावरील ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द होणार। ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात पी चिदंबरम यांचं मोठं भाकीत। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। नागपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।